नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिसिटी किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचा अभ्यास करताना आपल्याला काही मूलभूत बाबींमधून जावं लागतं आणि त्यातील काही मूलभूत बाबी आपण आज शिकणार आहोत. याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे मॅटर म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला पदार्थ असं म्हणतो. तर पदार्थ म्हणजे काय हा भाग आपण पहिल्यांदा घेणार आहोत. तर जे कोणी जागा व्याप्त आणि ज्याला वस्तुमान आहे त्याला ॲक्च्युली पदार्थ असं म्हटलं जातं. म्हणजे जागा व्यापणे आणि दुसरा भाग म्हणजे वस्तुमान असणे म्हणजेच पदार्थ. ठीक आहे. आता इथं व्याख्या आपल्याला दिलेलीच आहे की एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अप स्पेस. आता असं जर म्हटलं तर यामध्ये कोण कोण मोडतं, तर जे काही तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल ते सर्व वस्तू ज्या असतील किंवा एनिथिंग आपल्याला म्हणायला हरकत नाही, जे काही आहेत म्हणजे हवा किंवा काय आपल्याला खरं तर डोळ्यानं सुद्धा दिसत नाही, परंतु ते सुद्धा मॅटरच आहे एक प्रकारचं, तो पण पदार्थच आहे. त्यामुळे इथं तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा 3 चित्र वेगवेगळी दाखवले. तो पहिला आहे घन स्वरूपामधला, दुसरा एक द्रव स्वरूप दाखवलं आहे आणि तिसरा एक वायू स्वरूप दाखवलं आहे. म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात येईल की या पदार्थाच्या 3 अवस्था आहेत आणि त्या 3 म्हणजे घन, द्रव आणि वायू. या 3 अवस्था आहेत पदार्थाच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. आता सॉलिड म्हणजे काय असेल तर घन पदार्थामध्ये तुम्ही त्याच्यामधले कण जर पाहिलेत किंवा पार्टिकल जर पाहिलेत तर ते एकमेकाच्या खूप जवळ असतात, टाईटली पॅक असतात, एकमेकाशी घट्ट जोडलेले असतात आणि त्याला एक विशिष्ट असा शेप असतो आणि या पर्टिक्युलर शेपमध्येच ते पुन्हा पुन्हा ॲपियर होत असतात. म्हणजे एकमेकाच्या अगदी जवळ घट्टपणे बांधलेले आणि एक रेग्युलर किंवा नियमित असा एक शेप घेऊन आलेले असे जे असतात ते म्हणजे हे पार्टिकल्स. म्हणजे रेग्युलर पॅटर्न आणि म्हणावं लागेल की टाईटली बॉन्डिंग, हा 2 पॉईंट्स या सॉलिडच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. आणि याला व्हायब्रेशन झालं तरी देखील हे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकापासून दूर जात नाहीत किंवा एकाच्या पुढं दुसरा जात नाही, असं घडतं. ते तिथंच व्हायब्रेट होत राहतात असं होतं. आणि सॉलिड जर पाहिलं म्हणजे घनपदार्थ जर पाहिला तर त्याला काहीतरी शेप असतो आणि तो आहे तो शेप तसाच राहतो. ओके. तर हा झाला घन पदार्थ. आता द्रव पदार्थाच्या बाबतीत आपण समजून घेऊया की द्रव पदार्थाच्या बाबतीत पार्टिकल्स हे एकमेकाच्या जवळ असतात. हे जरी असलं तरी त्यांना एखादा विशिष्ट आकार किंवा रेग्युलर पॅटर्न ज्याला आपण म्हणतो तसा नसतो, हे इथं दाखवलेलं आहे. तसंच हे जे पार्टिकल्स असतात लिक्विडमधले ते वाहू शकतात, मूव्ह होऊ शकतात. ओके. आणि तो एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलच्या पुढं जाणं किंवा मागं राहणं हा पण प्रकार घडू शकतो. हे लिक्विडच्या बाबतीत घडतं, जे घन पदार्थाच्या बाबतीत घडत नाही. आणि लिक्विड हे तुम्ही ज्या भांड्यामध्ये ज्याला ठेवाल तो आकार ते प्राप्त करतं. त्याला विशिष्ट आकार स्वतःचा असा नसतो. इथं समजा ग्लासमध्ये जर तुम्ही पाणी ठेवलं असेल तर त्या ग्लासच्या आकारामध्येच हे पाणी येणार आहे. म्हणजे भांड्याचा जसा आकार असेल त्या प्रमाणामध्ये ते लिक्विड तिथं आकार घेतं. तिसरा जो प्रकार आहे गॅस, याच्यामध्ये सुद्धा जर पाहिलं तुम्ही तर याला असा रेग्युलर पॅटर्न वगैरे असा काही नसतो आणि शिवाय हे जे पार्टिकल्स याच्यामधले आहेत ते एकमेकापासून यांच्या तुलनेमध्ये एकमेकापासून दूर असतात असे आहेत. आणि त्यामुळंच आपल्याला असंही म्हणता येईल की हे जे गॅस पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट पण होऊ शकतात आणि वेगानं पण फ्लो होऊ शकतात. अशा पद्धतीचे हे पार्टिकल्स असतात. आणि गॅसेसच्या बाबतीतसुद्धा गॅस तुम्ही ज्या कंटेनरमध्ये भराल, म्हणजे इथं उदाहरणार्थ या फुग्यामध्ये आपण गॅस भरलेला आहे तर तो आकार त्याला प्राप्त होतो. ओके. म्हणजे यालाही पर्टिक्युलर शेप नसतो, गॅसला सुद्धा
आणि लिक्विडला सुद्धा. ओके. आणि याचे जे पार्टिकल्स जे आहेत त्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की पार्टिकल एकमेकापासून दूर असतात. त्याचं कंपॅरिझन आपण लिक्विडशी केलं तर ते क्लोजमध्ये असतात आणि त्याहीपेक्षा आपण घनशी केलं तर ते एकमेकाच्या क्लोज असून टाईटली बॉन्डिंग त्याच्यामध्ये असतं. असा हा फरक आहे तीन ज्या स्टेट्स आहेत, ज्या अवस्था आहेत पदार्थाच्या त्यांच्या. आता या पदार्थाच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात हे आपण समजून घेऊया. पदार्थाच्या लहानात लहान कणाला मोलिक्यूल असं म्हणतात, ज्याला मराठीमध्ये आपण रेणू असं म्हणतो. म्हणजे एखादा कण घेतला पदार्थाचा तर पदार्थाचे जे मूळ गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म या कणाला असतात आणि त्याला आपण मोलिक्यूल म्हणतो. आणि या मोलिक्यूलचाही लहानात लहान कण घेतला तर हा समजूया आपण की पदार्थ आहे. पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे रेणू आहे आणि त्याचाही लहानात लहान कण जर घेतला तर त्याला आपण अणू म्हणतो. आणि जर समजा की या रेणूचा आपण लहानात लहान कण घेतला म्हणजे अणू घेतले, हे अणू सर्व जर सारखे असतील, ओके, सर्व अणू जर सारखे असतील तर त्याला आपण मूलद्रव्य किंवा इलेमेंट असं म्हणणार आहे. आणि जर हे सर्व अणू सारखे नसतील, म्हणजे दुसरा एक प्रकार असं घडतो की काही अणू हे समजा ऑक्सिजनचे असतील आणि काही समजा हायड्रोजनचे असतील. ओके. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणूया की हायड्रोजनचे 2 घेतले आणि ऑक्सिजनचा 1 घेतला तर पाणी तयार होतं. तर पाणी हा पदार्थ धरला, त्याचा लहानात लहान कण रेणू आपण धरला तर तो हायड्रोजन आणि ऑक्सिजननं बनलेला असेल. आणि त्यालाही आपण पुन्हा लहान स्वरूपात बघायचं म्हटलं तर ते अणू असतील आणि ते अणू हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे असतील. मग असे 2 वेगळ्या प्रकारच्या अणूंनी जर बनलेला तो रेणू किंवा पदार्थ असेल तर अशा वेळी याला आपण कंपाऊंड म्हणणार आहे. म्हणजे तुम्हाला इथं हे 2 प्रकार पण लक्षात आले असतील की इलेमेंट म्हणजे ज्या रेणूचे लहानात लहान कण आपण अणू पाहिले तर ते जर सर्व सारखेच असतील तर त्याला इलेमेंट म्हणायचं. आणि जर ते वेगवेगळे इलेमेंट एकत्र येऊन जर रेणू तयार झालेला असेल तर त्यावेळेला या प्रकाराला कंपाऊंड असं म्हणतात. आता इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल की ऑक्सिजन दाखवलेला आहे. हा ऑक्सिजन हा आपण एक रेणू समजूया किंवा हा पदार्थ समजूया. तर तो रेणू कसा बनलेला आहे तर हा एक ऑक्सिजनचा ॲटम आहे आणि हा दुसरा ॲटम आहे. हे 2 एकत्र आल्यामुळं O2 हा ऑक्सिजन तयार झालेला आहे. तसंच 3 जर ऑक्सिजनचे एकत्र आले तर ओझोन तयार झालेला आहे. परंतु इथं एक बाब लक्षात येईल की तुम्हाला तिन्ही पण जे ॲटम आहेत ते सारख्याच इलेमेंटचे आहेत, बरोबर. म्हणजे हे एकच इलेमेंट आहे ज्याच्यापासून हा रेणू तयार झालेला आहे. ओके. म्हणजेच अणू जर सारखेच असतील तर आपल्याला त्याला इलेमेंट असं म्हणायचं आहे. आणि दुसरा प्रकार जो आपण सांगतोय की अणू जर वेगवेगळे असतील तर त्याला आपण कंपाऊंड म्हणणार आहे. आता या आकृतीमध्ये पहा तर इथं ऑक्सिजनचा एक ॲटम दाखवलेला आहे. ओके. आणि हायड्रोजनचे हे 2 आहेत ॲटम, इथं लिहिलेलंच आहे. ओके. आणि त्यामुळे याचा फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला झाला H2O झाला. हा मोलिक्यूल झाला. पण मोलिक्यूल झाला तरी ऑक्सिजन मूलद्रव्य आणि हायड्रोजन मूलद्रव्य एकत्र येऊन तो तयार झालेला आहे. अशा वेळेला हे कंपाऊंड आहे असं समजून घ्यायचं. मोलिक्यूलच्या लहानात लहान कणाला अणू म्हटल्यानंतर आपल्याला अणूची संरचना कशी असते हे पण पाहणं गरजेचं आहे. आणि इथं मी एक आकृती तुम्हाला दाखवतोय की ती ॲटमची आहे, म्हणजे अणूची आहे. याच्यामध्ये मधला जो भाग आहे याला अणुकेंद्रक असं म्हटलं जातं. आणि अणुकेंद्रकाच्या भोवती एका विशिष्ट मार्गाने इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात. हा जो मार्ग आहे ज्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो किंवा कक्षा म्हणतो मराठीमध्ये त्याला. ओके. आणि हे इलेक्ट्रॉन्स त्याच्या भोवती फिरत असतात. तर या ज्या कक्षा आहेत त्या पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा या पद्धतीनं. तर या अणूचा आपल्याला विस्तृतपणे अभ्यास पुढच्या आपण लेक्चरमध्ये करणार आहेत. फक्त या लेक्चरमध्ये आपण अणू
ची रचना कशी असते, तर एक न्यूक्लियस आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स एवढीच ओळख करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. आता प्रोटॉनवर धन प्रभार असतो, न्यूट्रॉनवर चार्ज नसतो आणि इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. या बाबी मी तुम्हाला फक्त इथपर्यंत सांगू इच्छितो. जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स या ॲटममध्ये असतात, कोणत्याही ॲटममध्ये. ही एक बाब आपल्याला इथं नोंद करून घ्यावी लागेल. यानंतर हा ॲटम आपल्याला बेसिक इलेक्ट्रिसिटीमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण त्याचा म्हणजे अभ्यास केल्यामुळं आपल्याला जाणवेल की याच्यातूनच इलेक्ट्रॉनची किंवा इलेक्ट्रिसिटीची निर्मिती कशी होते. हाही भाग आपण या पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपल्याला हा आजचा पार्ट निश्चितपणे आवडला असेल. या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.